झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तासच्या दणक्यानं येवल्यातल्या दुष्काळग्रस्त आदिवासींना रोजगार मिळालाय। झी 24 तासवर येवल्यातील आदिवासी भिकेला हे वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली। तळवाडे, शिवाजीनगर, ममदापूर शिवारातील आदिवासी बांधव हाताला काम नसल्यानं ऐन दुष्काळात औरंगाबादपर्यंत जाऊन भिक्षा मागतात। भिक्षा मागून आणलेलं शिळ्या भाकरीचे तुकडे वाळवून खातात। अशा आशयाचं वृत्त झी 24 तासनं प्रसारित केल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली। या वृत्तानंतर भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे तसंच तहसीलदार हरीश सोनार यासारख्या शासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासींची तात्काळ तळवाडे इथे जाऊन भेट घेऊन विचारपूस केली। त्यावेळी त्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्याचं आढळून आलं। तहसीलदारांनी आता ज्या आदिवासी कुटुंबियांकडे रेशन कार्ड नाहीत त्यांना रेशन कार्ड देण्याचं आश्वासन दिलंय। तसंच धान्यही उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय। तसंच वनक्षेत्रपालांनी वनचर सलग समपातळीवर खोदण्याचं काम आज तळवाडे आणि शिवाजीनगर भागातील आदिवासींना दिलं। त्यामुळे त्यांना रोजगारही मिळाला। आदिवासींनी झी 24 तासचे आभार मानले। तळवाडे गावात एकूण सर्व यंत्रणा आणि ग्रामपंचायत सर्व यंत्रणांची एकूण 7 कामं शेल्फवर आहेत। त्यातली वनपरिक्षेत्राधिकारी यांची सलग समतलचर हे जे काम आहे तर हे काम आपण आजच सुरू केलेलं आहे। त्याच ठिकाणचे एकूण 60 मजूर आपण या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहेत। या 60 मजुरांना जॉब कार्ड देणे आणि त्यांचे बँकेत खाते उघडण्याचं काम सुद्धा आपण त्वरित सुरू केलेलं आहे। आमचं अभिनंदन आहे त्यांना की ते आल्यापासून बातमी दिल्यापासून आमचे सगळे अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला हाताला काम मिळालं। याच्याबद्दल झी 24 वाल्यांची अभिनंदन करतो। येवल्या तालुक्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला कामं दिले आणि खूप आनंद आहे। काम भेटल्याबद्दल आनंदी आहे आणि आदिवासी पहिले मागून खात होतो, आता आम्हाला कामं भेटले तर त्या आर्थिक आम्ही मागायला जाणार नाही। कामं भेटले आणि आम्ही खूप आभारी आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।